सैकड़ों वारकरी दर्शन के लिए पहुंचे। आलंदी में सैकड़ों वारकरी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधि सोहला दर्शन के लिए पहुंच चुके हैं। इस आलंदी वारी में वारकरी अपनी अपनी धर्मशाला में रुके। भजन कीर्तन भारूड प्रवचन हरिपाठ भगवंत के नाम स्मरण करते रहते हैं। आलंदी वारी में शामिल होने वाला हर एक व्यक्ति एक जैसा होता है। वारी में आने वाला हर एक व्यक्ति को माउली नाम से पुकारा जाता है। इस आलंदी वारी में इतनी बड़ी भीड़ होने के बावजूद भी कोई बड़ी समस्या नहीं हुई। हर एक वारकरी माउली के भजन में लीन होता है। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधि सोहला में आरोग्य विभाग, पुलिस, आपत्ति व्यवस्थापन, देवस्थान ट्रस्ट या अन्य विभाग के कर्मचारी बड़ी जिम्मेदारी से अपनी भूमिका निभाते हैं। कार्तिकी एकादशी के बाद बहुत सारे वारकरी प्रदक्षिणा दर्शन करके अपनी घर की तरफ रवाना हो चुके हैं, तो कहीं संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधि सोहला तक रुक चुके हैं। कई साल से आने वाले वारकरी का कहना है कि एक बार हर एक व्यक्ति ने वारी जीवन में एक बार करना चाहिए। श्री टीवी से अरुण ठाकरे की खास रिपोर्ट। आज कार्तिकी एकादशी आणि आपण पाहतात इंद्रायणी नदीकाठचे दृश्य। या ठिकाणी वारकरी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। इथलं अतिशय सुंदर अशी पोलीस व्यवस्था, आपत्ती व्यवस्था आपण पाहू शकता। बरेचसे वारकरी या इंद्रायणीचे दर्शन घेण्यासाठी आले। आपण त्या भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। आज वारकऱ्यांचा नयन म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणार हा सोहळा आहे आणि आज कार्तिकी एकादशी आहे आणि आता आपण इंद्रायणीच्या घाटीत काय सांगू शकताय? चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव किंवा सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई आलंदबाई शिवपीठ हे जुनागड ज्ञानाबाई वेदशास्त्र देखील वाढले। खरं तर माऊलींचं वर्णन किती करू ते मी माझ्यासारखा पामर किंवा एक माऊलींचा भक्त म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जीवनात जीवन एक दिवस जन्माला येतो, तो एक दिवस आपण जाणारच आणि या जीवनामध्ये आपण वारी ही केलीच पाहिजे। कारण वारीचा आनंद अगदी आगळा वेगळा असतो। ज्यावेळेस आपण चालत जातो त्यावेळेस आपले सर्व चिन्ह आपण विसरतो। फक्त एकच आपलं जे हृदय आहे एक माऊलीमय किंवा विठ्ठलमय होऊन जातं। खरं तर आधी विठ्ठल नामाचा ज्ञानोबा तुकाराम खरं तर आपण जीवनामध्ये आल्यानंतर वारीचा आनंद घेतला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण वारीचा आनंद घेतो त्यावेळेस आपण स्वतःला विसरतो। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो ज्ञानोबा माऊली तुकाराम। आपण बघू शकता या इंद्रायणी काठी भाविक गंगेमध्ये स्नान करत आहेत। कोण करतो
विचार केला पाहिजे, उद्धाराचा विचार केला पाहिजे. विचार करण्याचा वकारामध्ये विचार आला, वकारामध्ये विवेक आला. विवेक कशाला म्हणतात? सत्य काय, असत्य काय, खरं काय, खोटं काय याचा सारभूत विचार करतो. शास्त्रकार सांगतात अनंत शास्त्री बहुलात विद्या अल्पश्च काल बहुविराकाश यत्कार भूतम तत्पासयं हंसो यथा चिरविभामस्या. हंस पक्षाला पाणी आणि दूध एकत्र केल्यानंतर दुधाचं ग्रहण करत पाणी सोडून जातं. त्याप्रमाणे काय करावे? माणसाने सत्य विचार घ्यावा आणि असत